हॅलो गाईस, आज रोजाचा आहे 7वा दिवस. तर आज मला बरा नाही वाटत होता, म्हणून मी आज उठले 7 वाजे. मग मी दार उघडलं. गाडी बाहेर निघाली नव्हती, म्हणून आधी गाडी बाहेर काढली जिजूची. मग तिला साफ केलं. आज पण काही नाही खाल्लं, कारण की आज रोजा स्टार्ट झाला होता 5:14 आणि सुटणार होता 6:16. तर मग माझी गाडी साफ करून झाली. अगदी नवीन दिसत होती, तुम्हाला दिसतच असणार. मग मी आपले काढले जुते, आज जे घालणार होते. मग मी गेले आंघोळ करायला. 7:10 वाजले होते. मग माझी आंघोळ झाली. हे बघा, आज मी घातलं होतं पिंक टी शर्ट आणि जॅकेट, आणि डोळ्याला काहीतरी चावलं होतं वाटतं रात्री. मग मला आज उशिरा पण व्हायचा नाही पाहिजे, म्हणून मी लवकर निघाले. 7:40 होऊन गेलं होतं. मी बाहेर निघाले आणि आधी आपले शूज घातले. मग त्यानंतर आपल्या बाईकवर बसलं. मग माझी मॅडम दिला गिफ्ट माझा मास्क, तो घातला. हा डेलीच घालतो मी. आणि आहे माझं सेफ्टी हेल्मेट. असं तसं हेल्मेट नाही, प्रीमियम आहे, प्रीमियम. मग मी निघालो ऑफिससाठी. तर चौकी बंद होती, तर मग मी दुसऱ्या रूटनं गेले. ऑफिसमध्ये पोहोचले आणि डायरेक्ट एंटर केले वॉशरूममध्ये. माझे केस वगैरे पूर्ण बिघडून गेले ते, म्हणून पूर्ण बरोबर करायला लागते. मग मी गेलो आपल्या कॅबिनमध्ये. ते आहेत सुनील सर. अजून हे आली माझी मॅडम सारखी दिसणारी मॅडम, दुपट्टा घालून आहे. मग मी केलं लॉग इन. आज 7:55 पोहोचले होते. अजून माझे लॉग इन पासवर्ड आहे गोंदिया 123@. मग माझ्या बाजूला कलिक आला सुबोध, बघा यो. थोड्या वेळाने दियांश पण आला. मग इम्रान भाई पण आले. ते मॅडमने दुपट्टा मागवला. अजून दियांश झोपला. मग झोप रे एक नंबरचा. मग आमचे 11:30 वाजता लंच ब्रेक झाला. सर्व गेले. तर मी आज तुम्हाला मॅडम दाखवूनच टाकते, म्हटलं कशी दिसते. मग मागून तशी दिसते थोडाफार, साईड येऊन तशी नाही दिसत माझी मॅडम. 4:30 वाजले. माझी सुट्टी झाली. तर मी शटडाऊन केलं PC. मग गेले आधी वॉशरूममध्ये थुकाकरिता, कारण की रोजामध्ये थूक पण नाही गिळकू शकत म्हणतात, म्हणून. मग गेले आपल्या बाईककडे आणि बाईक पकडले. मग निघालो आपल्या घरच्यासाठी. पोचले आपल्या घरी. असं दिसतं माझ्या चॉकलेटचं घर. मग मी एंटर केले तर घडीत वाजले होते 5. तर
काय करायला होता नाही, तर मी विचार केले आता आजपासून अभ्यास करते म्हणून घरी. तर बुक काढले, मॅडमनं दिलेले पुस्तक. हे दोघांचे फिंगरप्रिंट आहेत, सॉरी. आपल्याला करायचा होता अभ्यास, तर मी पुस्तक काढले आणि अभ्यासासाठी भिडले. तर अभ्यास करता करता काही समजलंच नाही किती वाजले म्हणून. तर 6:15 वाजून गेले होते. आणखी रोजा खुलाचा टाईम होऊन गेला होता. तर मम्मीला मी उपमा बनवायला सांगितले होते, तर मम्मी उपमाच बनवत होती. मग उपमा झाला रेडी. तर मी आधी प्लेटमध्ये काढलं, आणखी गेलं खाण्याकरता. आधी चटई टाकलं आणि माझ्या मॅडमनं जसं सांगितलं तसं खाली बसून खायला सुरुवात केलं. तरी तुम्हाला व्हिडिओ आवडली असणार तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जास्त